खरं तर आज देश बदलतोय, जग बदलतोय। आज नुसतंच अनेक क्षेत्रामध्ये करिअरची संधी उपलब्ध झालेली आहे आणि आपण बघितलं असाल की काही वर्षापूर्वी शिक्षण वेगळं होतं, आता शिक्षण वेगळं आहे। काही वर्षापूर्वी युद्ध वेगळं होतं, आता युद्ध वेगळं आहे। आणि ह्यामुळे आकाश दर्शनामध्ये आकाशामध्ये काय काय आहे हे खरं तर आम्ही शाळेत असताना आपण शाळेत असताना सर्वच जण आपल्याला थोडके ग्रह माहिती होते, परंतु या आकाशामध्ये किती ग्रह आहेत, ते किती भोवती फिरतात, हे सगळं आपल्याला या छोट्या मुलांना ही संधी उपलब्ध करून दिलेली आहे। त्याबद्दल मंदारचं आपल्या सर्वांच्या वतीने मनापासून अभिनंदन करतो। आणि नाथपे शिक्षण संस्थामध्ये काही अनेक वर्ष जुनी संस्था या ठिकाणी आहेत। आमचे कुलकर्णी सर आणि अनेक सहकारी त्यांचे ही संस्था चालवत आहेत आणि या संस्थेमध्ये सुद्धा हा कार्यक्रम आयोजित केला, त्याबद्दल संस्थेचं सुद्धा मनापासून धन्यवाद व्यक्त करतो। आणि असेच कार्यक्रम मंदार शिरसाट पक्षभेद विसरून या शहरासाठी सामाजिक बांधिलकी म्हणून या ठिकाणी कार्यक्रम आयोजित करतात, त्यांचा आम्हाला सर्वांना अभिमान आहे। असेच मंदारने कार्यक्रम आयोजित करा, आम्ही सर्वच मंडळी त्याच्या पाठीशी उभे राहू असं या ठिकाणी वचन देतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। असा उपक्रम मंदारनं आपल्या या कार्यातनं आपल्या काळपाट अशा कल्पनेतनं या ठिकाणी आणलेला आहे। खरं तर या खगोलशास्त्राविषयी किंवा आकार दर्शनाच्या विषयी प्रत्येकाच्या मध्येच त्या ठिकाणी उत्सुकता आहे। नेमकं या ब्रह्मांडामध्ये काय आहे, किती तारे आहेत, चंद्र, सूर्य आणि अशा अनेक प्रकारच्या उल्का असतील, आकाशगंगा असेल, असे अनेक प्रकार आहेत आणि याच्यामध्ये उत्सुकता आहे। खरं तर या क्षेत्रामध्ये भारतानं सुद्धा एक वेगळी क्रांती केलेली आहे। सुनीता विल्यम्स सारखी सुद्धा एक महिला अशा प्रकारच्या या सगळ्या विश्वामध्ये तिनं स्वतःचं कर्तृत्व एक निर्माण केलेलं आहे आणि म्हणून भारताला त्यांचा सार्थ असा अभिमान या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या प्रत्येक कर्तृत्वान व्यक्तीचा आहे। आणि म्हणून याच्यामधली उत्सुकता आणि याच्यामधलं मार्गदर्शन आपल्या नव्या पिढीला व्हावं हा एक प्रयत्न मंदारचा त्या निमित्तानं आहे। मी मंदार शिरसाटच्या पुढच्या वाटचालीला शुभेच्छा देतो। कल्पना, आकाश दर्शन, खगोलशास्त्र अशी करिअर संधी उपलब्ध करून आपल्या कुडाळकरांच्या मुलांना देणं, कारण आज सायन्स एवढा पुढे गेलं आहे, परंतु त्याच्याबरोबर त्यांनी जी काही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम MPSC UPSC याचा वेग हा माध्यम खरोखर आपल्या कोकणामध्ये थोडा कमी आहे आणि त्याची जनजागृती होणं महत्त्वाचं आहे। आणि त्या पद्धतीने मंदार यांनी जे विविध उपक्रम या कुडाळमध्ये आयोजित केलेले आहे। एक सामाजिक बांधिलकी, राजकीय पक्षामध्ये सगळेच जण काम करत असतात, परंतु ज्याचा जन्म किंवा ज्याची बांधिलकी सामाजिक असते असे राजकीय पुढारी थोडे असतात आणि त्यामध्ये मंदार अतिशय चांगला कार्यक्रम घेतो।